महत्वाची बातमी, बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे। नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री पहिल्यांदाच बारामतीमध्ये येतात। कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार, याकडे लक्ष लागलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो मोठ्या मंडपामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आत्तापासूनच तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः 11 वाजताच्या सुमारास प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आधी शरद पवारांचं नाव हे वगळण्यात आलं होतं, नंतर मात्र जिल्हा प्रशासनाकडून दुरुस्ती करून पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव या पत्रिकेमध्ये छापण्यात आलेलं आहे। मात्र आजच्या या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे या पत्रिकेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांचंही नाव समावेश करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती शहरभर मोठ्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो ज्या बॅनर्सवरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शहरभर महायुतीचे झेंडे पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे या पूर्ण कार्यक्रमाच्या स्थळी त्यासोबतच बारामती शहरात आपल्याला पाहायला मिळतात। आणि आजचा हा कार्यक्रम निश्चितच अजित पवारांसाठी आणि अजित पवार एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शक्ती प्रदर्शन करणार अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो मोठा मंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच स्टेज सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। विविध कंपन्या तयारीची पूर्ण झालेली आहे। मात्र आता मान्यवर जे येतील ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।